पटेल गेंदबाजी की कमान संभालते हुए पनवेल एक्सप्रेस जिसे कहा जाता है नौमान पटेल का सामना करेंगे संकेत रानाडे। बेस्ट वर्सेस बेस्ट का ये मुकाबला देखने जरूर मिलेगा आपको दोस्तों, क्योंकि मैदान के अंदर दोनों ही टीम इंटर पनवेल पहली गेंद नौमान पटेल की लाउड अपील हुई है जरूर, लेकिन नहीं, अंपायर की तरफ से कोई इशारा नहीं। डॉट गेंद की समाप्ति, पहली गेंद डॉट गेंद। युवा मोर्चा न्यू पनवेल शहर अध्यक्ष मयूर कदम इनकी तरफ से सुमित झुंझाराव को हर छक्के पर 1000 रुपए की इनामी राशि 1000 रुपए की इनामी राशि दी जाएगी। यकीनन नौमान पटेल गेंदबाजी कर रहे हैं, सुमित झुंझाराव मैदान के अंदर है। नौमान फिर से तैयार, सुमित झुंझाराव के लिए गेंद हवा में, खिलाड़ी अश्विन गेंद के नीचे, झुंझाराव का विकेट। Dame un grr. Un qué? Un grr. Un qué? Dame un tuk ta ta tuk ta tuk tuk ta ta tuk ta tuk 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 थैंक यू डीजे मास्टर। नए बल्लेबाज मैदान के अंदर है सुदाम नाइक, यकीनन जिसने हाल ही में मैन ऑफ द सीरीज बाइक हासिल की है। यकीनन एक छोटा पाकिट बड़ा धमाका जिसे कहा जाता है। सुदाम नाइक नए बल्लेबाज मैदान के अंदर। सुदाम नाइक गेंदबाजों की कर देते हवा टाइट, लेकिन नौमान पटेल है सामने भी। नौमान पटेल भी एक मंजे हुए गेंदबाज है। अब तक 3 गेंदें फेंकी है नौमान पटेल ने, 1 रन खर्च किया है। ये देखिए इस बार सुदाम के लिए डाली हुई गेंद तेज तरार टप्पा पड़ते के साथ कीपर के दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति, 4 गेंदें हो चुकी है। स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ महज 1 रन 1 विकेट के नुकसान पर। यकीनन रफ्तार का सौदागर जिसे कहा जाता है पनवेल एक्सप्रेस नौमान पटेल, चाहे वो रायगढ़ प्रीमियर लीग हो या फिर पनवेल प्रीमियर लीग हो या उरन पनवेल प्रीमियर लीग हो, नौमान पटेल ने अपने नाम के झंडे जरूर गाड़े हैं। लेकिन ये देखिए सुदाम नाइक बता रहे हैं हम भी किसी से कम नहीं है। सुदाम नाइक ने जड़ दिया है चौका। रायगढ़ प्रीमियर लीग और पनवेल प्रीमियर लीग खेले हुए खिलाड़ी है और उन्हीं के साथ संकेत भी। लेकिन ये देखिए इस बार सुदाम नाइक के बल्ले से निकलता हुआ ये आग उगलता हुआ बता दे ¿Un qué? जरा मुझको बता दे ग्र ¿Un qué? Dame un tuk मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे। एक गेंदबाजी की कमान पटेल की जगह लेने आए हैं। यकीनन 4 गेंदों पर नौमान पटेल को महज 1 रन था 1 विकेट से, लेकिन लगातार 2 ओवर डालते सुदाम नाइक नौमान पटेल की गेंदबाजी पर। यकीनन अभी मजा जरूर आएगा। संकेत रानाडे ये खुद रायगढ़ प्रीमियर लीग पनवेल प्रीमियर लीग खेल चुके हैं। यकीनन 3 से 4 खिलाड़ी ऐसे हैं जो रायगढ़ प्रीमियर लीग पनवेल प्रीमियर लीग खेलते हैं। अजय गेंदबाजी पर, ये देखिए इस बार अजय नाइक की ऑफ स्टंप से थोड़ी सी बाहर गेंद, अंपायर का इशारा वाइड गेंद। 1 रन में इजाफा जरूर होगा, 1 रन जरूर मिलेगा। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 10 रन स्कोर बोर्ड पर। अजय नाइक फिर से तैयार,
गेंदबाजी पर राइट आर्म मोड़ द विकेट संकेत रानाडे के लिए। ये देखिए इस बार डॉट गेंद की समाप्ति और ये एडवोकेट 11 की पूरी टीम की निगाहें जो है संकेत की बल्लेबाजी पर जमी हुई है। एडवोकेट 11 की टीम सभी संकेत रानाडे की बल्लेबाजी देख रही है और अजय गेंदबाजी पर फिर से तैनात। ये देखिए इस बार क्रॉस द लाइन खेलने की कोशिश लेकिन डॉट गेंद की समाप्ति। स्कोर रुका हुआ 10 रनों पर। पहली गेंद हर 6 पर। इस गेंद पर अगर संकेत 6 लगाते हैं भोसले सर इनकी तरफ से 1000 रुपए की इनामी राशि। और ये कैच छूटा है संकेत रानाडे का। 6 रन 1000 रुपये यकीनन। अगर लगाते हैं संकेत रानाडे तो भोसले सर की तरफ से और कैप्टन विशाल उंगले सर की तरफ से भी 1000 रुपये की इनामी राशि। संकेत रानाडे मौका है। अजय फिर से तैयार। ये देखिए इस बार काफी अच्छी गेंद। रनआउट का खतरा बन सकता था लेकिन नहीं। 1 रन जरूर मिलेगा। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। 1 ही रन से संतुष्ट होना होगा। इससे 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 17 रनों के दायरे में। पहली गेंद वाइड जरूर फेंकी थी अजय ने। उसके बाद लगातार 2 गेंदें डॉट। उसके बाद सिक्सर। उसके बाद 1 रन। कैच छूटने के कारण सिक्सर गया था लेकिन अजय अब दोनों आमने सामने हैं। एक ही टीम से खेलते हैं लेकिन अब आमना सामना। रिवर्स अटैक ने कर दिया है और उतनी ही अच्छी कैच लपकी है जिमात पटेल ने। छोटा पासी बड़ा धमाका। छोड़ दीजिए। पटेल ने सुदाम मैदान के बाहर बड़ा झटका लगता हुआ, बड़ा धक्का लगता हुआ टीम पनवेल ए टीम को सुदाम नाइक के रूप में। नए बल्लेबाज मैदान के अंदर रवि सोलंकी। रवि सोलंकी नए बल्लेबाज मैदान के अंदर। एक जाने माने खिलाड़ी है रवि सोलंकी, एक अच्छे बल्लेबाज है। अब देखना है किस अंदाज में बल्लेबाजी होगी क्योंकि ये जोड़ी रवि सोलंकी और संकेत रानाडे की ये जोड़ी इंटर पनवेल के मुकाबलों में हमेशा घातक साबित होती हुए आई है। क्या सोलंकी स्ट्राइक पर अजय सिर से तैयार रवि सोलंकी के लिए। देखिए नजाकत के साथ, सम्मान के साथ 1 रन चुरा लिया। 1 ही रन से संतुष्ट तो होना होगा। 1 रन से ज्यादा कुछ नहीं। इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोरबोर्ड पर 18 रन 2 ओवर की समाप्ति के बाद, 2 विकेटों के नुकसान के बाद। DJ Swap New Stop.
जिमात पटेल के हर विकेट पर 1000 रुपए की इनामी राशि कैप्टन कुल सुफियान पटेल की तरफ से। यकीनन कैप्टन कुल सुफियान पटेल जिमात पटेल के चाचा है और काफी समय से क्रिकेट का अनुभव उन्हें है। जिमात पटेल की इस गेंद पर खेल दिया है, खिलाड़ी जब तक पहुंचते गेंद निकल गई। दोनों ही खिलाड़ियों के दरमियान से 4 रनों के लिए। विकेट इस बार रिवर्स टर्न करने की कोशिश जरूर की थी, लेकिन वही नतीजा, डॉट गेंद, कोई रन नहीं मिलेगा। अच्छा कमबैक मैं कहूँगा जिमात पटेल का। पहली गेंद चौवा जरूर आया था, लेकिन उसके बाद लगातार 2 गेंदे डॉट। फिर से जिमात पटेल लेफ्ट आर्म ओवर द विकेट। चौथी गेंद लेकर रवि सोलंकी के लिए इस बार जड़ में डाली हुई ये गेंद। मुकाबला ये देखने मिल रहा है, दोनों ही पनवेल की टीम 1000 रुपए की इनामी राशि संकेत के लिए अगर इस गेंद पर 6 लगाते हैं। और इसी बीच हमारे मयूरेश जी नेटकर, इनका आगमन हो चुका है। स्वागत है आपका परेश दादा चषक 2026 में। ये देखिए इस बार भी जड़ में डाली हुई गेंद, जिमात पटेल वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग की है। मयूरेश जी नेटकर, इनका आगमन हो चुका है। यकीनन जब भी इस मैदान के ऊपर टूर्नामेंट्स होते हैं हमेशा अच्छा सपोर्ट रहता है। और आज भी हमारे परेश दादा ठाकुर, इनका जन्मदिन है और उस पर टूर्नामेंट ऑर्गेनाइज की गई है। उस टूर्नामेंट में 4 चांद लगाने के लिए हमारे मयूरेश दादा नेटकर आ चुके हैं। आइए सर, आपका स्वागत है परेश दादा चषक 2026 में। जिमात पटेल इस बार बोल्ड हो चुके हैं। जिमात पटेल की पहली गेंद पर चौवा आने के बाद लगातार 2 गेंदें डॉट, फिर सिंगल, फिर सिंगल, फिर विकेट। महज 6 रन जिमात पटेल की ओवर से 1 विकेट। नए बल्लेबाज कुंवर, नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके हैं। शुभम गणेश कुंवर स्ट्राइक एंड पर, गणेश सामना करेंगे शुभम वाणी का। अरे भाई आखिरी गेंद के लिए कुछ इनामी राशि लगाओ, हमारे एडवोकेट यहाँ पर बैठे हुए हैं। अगर संकेत नॉट आउट भी अगर रहते हैं तो 1000 रुपए की इनामी राशि। एडवोकेट 11 की हमारी पूरी टीम बैठी हुई है। और इसी बीच इस मंच पर आगमन होता हुआ हमारे मेहमान गौरव कानपीले साहब, इनका और उन्हीं के साथ रोहित जगताप, इनका भी आगमन होता हुआ। स्वागत है सर आपका परेश दादा चषक 2026 में।
26 रन 27 रनों का है लक्ष्य। नेटकर साहेबांचा पण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत आणि हे स्वागत सन्मान करण्यासाठी मी हिमेशजींना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करावं। मयुरीजी नेटकर साहेब जे या स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या समोर जुळले गेले त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। ये देखिए हवाई फायर, हवाई हमला, झूले झूले लाल तब मस्त कलंदर एक दर्शक हो गया है। दानियल मास्टर ने इस 6 रन से बढ़ता हुआ स्कोर इस बार भी हवाई फायर करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम लेकिन कैच छोटा। 1 रन मिला, इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 33 रन। संकेत रानाडे है स्ट्राइक इन पर। इस गेंद पर अगर 6 लगाते हैं तो हमारे एडवोकेट 11 भोसले सर, एडवोकेट भोसले सर इनकी तरफ से 1000 रुपए की इनामी राशि संकेत रानाडे के लिए। एक रन की दौड़, 1 रन आसानी के साथ पूरा। अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन है। दानियल मास्टर, आपको अंपायर के डिसीजन को आखिरी डिसीजन मानना ही होगा। तर या दरम्यान आपण पुन्हा एकदा मुख्य मंचाच्या दिशेने वळूयात। ज्यांचं नुकतंच या मुख्य मंचावरती शुभागमन झालंय, सन्माननीय गौरवजी कांबळे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि मी ॲरॉन जॉर्ज यांच्या शुभास्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। गौरवजी कांबळे साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती निश्चितच केला जाईल। अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि पाहुण्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण पाहतोय। आणि त्यानंतर पुढील सन्मान असेल रोहितजी जगताप साहेबांचा या ठिकाणी। शोएबजी इनामदार साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते रोहितजी जगताप साहेबांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। माहिद सैयद नए बल्लेबाज मैदान के अंदर। तीन गेंदें हो चुकी है स्कोर बोर्ड पर। स्कोर दर्शाता हुआ 34 रन। अजय मकास गेंदबाजी कर रहे हैं। स्लोग ओवर चल रहा है। माहिद सैयद नए बल्लेबाज मैदान के अंदर। दानियल मास्टर एक 6 जरूर लगाया था लेकिन उसके बाद कैच छोटा। चलिए स्पीड अप करना है, प्लीज मुकाबले को शुरू करें। 3 गेंदें बची हुई है इस इनिंग की। चौथी गेंद लेकर अजय मकास फिर से तैयार। ये देखिए इस बार अंपायर का सिग्नल आता हुआ नो बॉल और पूरा
गेंदें हो चुकी है। चौथी गेंद लेकर फ्री हिट की गेंद अजय मकास। आणि यानंतर मात्र आणखीन एका सत्काराकडे आपण वळतो. क्रुशियल लाईट्स अँड इव्हेंट्सचे सर्व त्यांचा स्पर्धेमध्ये एक वेगळं सौंदर्य ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. क्रुशियल लाईट्स अँड इव्हेंट्स अर्थातच त्यांचे प्रोप्रायटर आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा हिमेशजी बैरा साहेबांच्या शुभास्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. अजय मकास पांचवी गेंद लेकर 42 रन। संकेत रानाडे फिर से स्ट्राइक एंड पर। ये देखिए इस बार हवाई फायर करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा लंबाई कम और एक धक्का लगता हुआ। अब तक के 8 गेंदें फेंक चुके हैं अजय मकास, जिसमें से 5 गेंदें फेयर डिलीवरी करार दी गई। आखिरी गेंद के लिए मशक्कत चल रही है और ये आखिरी गेंद पर हवाई फायर करने की कोशिश में नाकाम रहे माहिद सैयद। इसी के साथ समाप्ति, एक इनिंग की समाप्ति के बाद स्कोर बोर्ड पर 45 रन 46 रन बनाने हैं जीत के लिए पनवेल बी टीम को। मुकाबले का मजा ले रहे हैं सिकंजी ज़ंजारा और ड्रेसिंग डीजे कृष्णा इन द मिक्स। हमारे प्रवीण सर काफी अच्छी कमेंट्री आप सभी को सुनाई दे रही है। हमारे प्रवीण सर, अगली आवाज मराठी की बुलंद आवाज, मधुर आवाज, प्रवीण सर।
येईल त्याचा नाणेफेकीचा कौल हा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये संपन्न होईल. तर विनंती असेल ॲडव्होकेट 11 आणि त्याचबरोबर डॉक्टर्स 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं मी आयोजकांना विनंती करेन. खरं तर एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा भेटीला आला. भव्य क्रिकेटचे सामने परेशदादा चषक 2026 एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा 6 संघांचा समावेश लीग स्टेजेसच्या मॅचेस आणि अगदी थरार क्रिकेटचा आपण या संपूर्ण स्पर्धेतून ऐकला. चला चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये आयोजकांना विनंती असेल आपण चेंडू पुरवायचा आहे. खेळाचा पूर्वार्ध समाप्त झाला. धावा धावफलकावरती आल्या 45 विजयासाठी लक्ष उभारलं गेलं. 46 धावांचं एक मैत्रीपूर्ण लढत एक्झिबिशन मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणखीन एका चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. यस मी विनंती करेन की आपण नवीन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. पहिल्या सत्रामध्ये खरं तर अपेक्षा होती पनवेल ए संघाकडनं दिग्गज खेळाडूंचा भरडा असलेला संघ आहे परंतु अपेक्षेप्रमाणे धावा धावफलकावरती आलेल्या नाही आहेत. परंतु जितक्या धावा आल्या त्या धावा डिफेंड करणारी गोलंदाजी मात्र तुम्हाला या मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये ज्या पद्धतीनं पनवेल बी संघानं खेळ केला गोलंदाजीच्या माध्यमातून जणू फलंदाजांच्या पायांमध्ये बेड्या टाकणारी गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. परंतु खेळाच्या उत्तरार्धामध्ये या धावा डिफेंड केल्या जाणार का चर्चेला उदाहरण आलंय. आणि त्याचबरोबर मेगा फायनलकडे देखील सर्वांच्याच नजरा आता खेळल्यात कारण या वर्षीचा चॅम्पियन संघ कोणता संघ ठरणार. एकीकडे जर आपण पाहिलं तर डॉक्टर्स 11 अगदी व्यावसायिक खेळाडूंनाही लाजवेल असा खेळ मागच्या सामन्यामध्ये डॉक्टर्स 11 संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. आणि एरवी जर आपण पाहिलं ना तर न्यायालयामध्ये नियमांची खेळ ज्यांचा नेहमी चालू असतो असे ॲडव्होकेट देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. म्हणजे दोन आपापल्या क्षेत्रातील दिग्गज एकमेकांच्या समोर ज्यावेळेला येतात आणि दोन दिग्गजामधलेही बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला मेगा फायनलची लढत यानंतर पाहायला मिळेल. तर विनंती असेल ॲडव्होकेट 11 संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर डॉक्टर्स 11 संघाच्या संघनायकांना की या मान्यवरांच्या शुभास्ते केला जाईल मेगा फायनलचा टॉस. हो यावेळेला पहिला चेंडू स्क्रीनवरती आपण जरूर पाहू शकता. संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ज्या दोन संघांनी सर्वोत्तम कामगिरी केली आणि आता मेगा फायनलची लढत अगदी सहज आणि साध्या सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर चला उजैब भाई आइए हमारे साथी कमेंटेटर उजैब भाई अगर यहाँ पर है तो उनसे निवेदन है आइए आपकी ज़रूरत यहाँ पर आन पड़ी है ज़रूर आपको यहीं पे रहना है. तर नाणेफेकीचा कौल आपण या ठिकाणी पाहिलं मान्यवरांच्या शुभास्ते मेगा फायनलचा टॉसही जरूर आपल्याला पाहायला मिळाले. परंतु कमालीची गोलंदाजी पहिला चेंडू थोडासा दिशाही जरूर पाहायला मिळाला परंतु त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक आहे. गोलंदाजीमध्ये पहिलं वैयक्तिक स्पेलमधलं आणि सांघिक पहिलं षटक हातात असताना गोलंदाज आपण पाहतोय. चला 12th मॅन तर नौमानला आपण जरूर स्ट्रायकिंग एंडवरती पाहतोय. तर गोलंदाज प्रकाश या प्रकाश वरती केलाय हल्ला बोल नो मॅन्स लँड मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना होय पंचा या स्पर्धेला यशस्वी करताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आपण नेहमी म्हणतो ना की कोणतीही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थानं जर सर्वाधिक योगदान कोणाचं असेल तर ते प्रेक्षक वर्गाचं आहे. परंतु इथे सामना अटीतटीचा पाहायला मिळतोय. षटकार जरूर आलाय परंतु प्रकाशला कमबॅक करणं ठाऊक आहे. पहिला चेंडू दिशाहीन होता दुसरा चेंडू बँग ऑन टार्गेट तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज हावी होताना आपण पाहिला. परंतु पुन्हा एकदा चौथ्या चेंडूवरती कमालीचा कमबॅक आणखीन एक डॉट बॉल लगातार येणारे डॉट बॉल खरं तर दबाव निर्माण करतायत फलंदाजावरती. या धावा तितक्याशा सोप्या नाही आहेत जणू सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते आहे. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत त्या बिनबाद 12 धावा. जे सौरभ जे सौरभ जे नेहमीच राया तुमची खाली नका लावू थोडं
संपलाय. अजूनही येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 34 धावांची गरज आहे. सलामीची जोडी, एक षटकार जरूर या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु अंतिम 2 चेंडूवरती गोलंदाज प्रकाशचं कमालीचं कमबॅक राहिलं. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी पाहतोय गोलंदाज सुदाम नाईक. आणखीन एक यंग टॅलेंटेड खेळाडू आपल्या खेळाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तमाम क्रीडा रसिकांना आपली दखल घेण्यास भाग पाडणारा खेळाडू आहे. खरं तर मोठमोठ्या व्यावसायिक संघांनाही मात देण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. अगदी फलंदाजी असो गोलंदाजी असो, अष्टपैलू कामगिरी सातत्यानं सुदाम नाईकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अगदी पॉकेट साईड डायनामाइट म्हणून देखील या खेळाडूची ओळख आहे आणि तो खेळाडू मात्र आपल्या खेळाच्या माध्यमातून संघाला पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करण्याची संधी मिळवून देणार का? खरं तर पहिल्या षटकामध्ये प्रकाशनं अंतिम 2 चेंडू निर्धाव फेकले. तिथे आत्मविश्वास पुन्हा एकदा जागृत झाला, कारण 46 धावा डिफेंड करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ हा तितकाच ताकदवर संघ. यावेळेला जोरकस प्रहार स्लॉटमध्ये आणि या चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेखा पार. पुरा फलंदाज आहे आणि जणू या मैदानावरती त्यानं क्रिकेटचे धडे गिरवलेत. अनेक स्पर्धेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करणारा हा खेळाडू मात्र कमालीचा खेळ साकारतोय. आणखीन एक दर्जेदार फटका, याही वेळेला चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बेगेट संगीत मात्र आपण या डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खरं तर अशा प्रकारची फलंदाजी जर का मैदानावरती होत राहिली ना, तर हा सामना एकतर्फा जिंकण्याची धमक आहे. या मैदानावरती क्रिकेटचे धडे गिरवणारा, या मैदानानं जणू लोकप्रिय या खेळाडूला आपण पाहिलं, नाव आहे नौमान आणि आपल्या नावाची ओळख पटवून देताना जणू गोलंदाजाला सांगतोय की मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात, आणि जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. मागील 2 चेंडू ढगात पाठवले आणि अक्षरशः कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. सिंगल आली आहे. सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत आहे. जणू त्यानं ओळखलंय की आता सामना आवाक्यामध्ये आहे. या एकेरी स्वरूपाच्या धावेनं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 26 मध्ये परिवर्तन. फिंगर्स रोल केल्या गेल्या, जणू आपल्या बोटांची जादू दाखवली गेली. सुदामला देखील ठाऊक आहे की नौमान सारख्या फलंदाजाला त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू करणं ही गोलंदाजी मधली सर्वात मोठी चूक होती, परंतु आता या चुकीची पुनरावृत्ती होणार नाहीये याची दक्षता तो घेतोय. फिंगर्स रोल करतोय, परंतु यावेळेला शफल केलंय. लाईन कव्हर करत असताना फाईनचं क्षेत्र निवडलंय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि तितकंच निखळ मनोरंजन डीजेच्या या संगीताच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. धावा धावफलकावरती आल्यात. 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. अजूनही 16 धावांची गरज. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी. 18 चेंडू अजूनही मात्र 16 धावांची गरज. सामना एकतर्फा आपल्या बाजूने बुजकावण्याचं काम केलंय, परंतु क्रिकेट आहे. अजूनही एखादं निर्धाव षटक, एखादं गोल्डन षटक या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळवून देऊ शकता गोलंदाज. एक उंचापुरा गोलंदाज, परंतु फलंदाज नौमान अनस्टॉपेबल फायर
त्याही चेंडूवरती जर का षटकार आला तर गोलंदाजासाठी 500 रुपयांचा पारितोषिक आहे. परंतु नाही आहे, खमालीचा कमबॅक आहे. कदाचित काही वेळेला पहा तुम्ही मैदानावरती चांगला खेळ करता, प्रेक्षक अक्षरशः तुम्हाला डोक्यावरती उचलून घेतात, परंतु ज्यावेळेला तुमच्याकडनं चांगल्या खेळाची अपेक्षा असते आणि तसा खेळ मैदानावर होत नाही त्यावेळेला मात्र रोषालाही तुम्हाला सामोरं जावं लागतं. परंतु इथे लगातार 2 डॉट बॉल आले आहेत. खरं तर नौमानसारख्या फलंदाजाला जकडून ठेवणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे आणि ज्या लयमध्ये तो फलंदाजी करतोय, तब्बल 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि जणू तो आपली आक्रमकता या मैदानावरती दाखवतोय. परंतु संकेत पुन्हा एकदा कमबॅक केला जाणार का? 2 लगातार डॉट बॉल आले आहेत. ही विकेट सर्वाधिक महत्वाची. इथे जर का विकेट आली आहे, होय संधी निर्माण केली आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहे, चूक होणार नाहीये, कंप्लीट केला जातोय झेल आणि जो मोठा अडसर होता तुला बदा बदा बडविलं अरे ढोलकीला बांधून ढोलकीला बांधून तुला बदा बदा बडविलं अरे ढोलकीला बांधून तुला बदा बदा बडविलं. नादी लागू नको माझ्या तुला चांगला चढण दिलं, नादी लागू नको माझ्या तुला चांगला चढण दिलं. ए ढोलकीला बांधून तुला तर विकेटची गरज होती, कारण ही पार्टनरशिप सर्वाधिक धोकादायक ठरत होती आणि ती विकेट आली आहे. सामन्यामध्ये कमबॅक केला लढत आणि 5 षटकांच्या लढतीमध्ये अशा प्रकारचे उलटफेर आपण सातत्यानं पाहतो. या षटकाची सुरुवात होण्या अगोदर 18 चेंडू 16 धावा हे समीकरण होतं, परंतु आता मात्र विकेट आली आहे. पुन्हा एकदा फाईट बॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती होईल. बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी, यावेळेला थोडासा लेग ब्रेक गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. आउटसाईड द ऑफ स्टंप. हा विकेट घेण्याचा मानस नाहीये, केवळ निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये या ठिकाणी विश्वास दर्शवताना पाहायला मिळतात गोलंदाज संकेत. आतापर्यंत विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक राहिलाय. आणखीन एक कमालीचा कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक लगातार डॉट बॉल या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती षटकार वगळता उर्वरित 5ही चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकलेत. कमालीचा स्पेल या ठिकाणी हाताळला गेलाय संकेतच्या माध्यमातून आणि इथून जर का आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आणि आता विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. प्रेक्षक वर्गांचं देखील आपण विशेष कौतुक करूया आणि विशेष कौतुक करूया आमच्या संपूर्ण आयोजन समितीचं. खरं तर भारतीय जनता पार्टी पनवेल शहर मंडळ आणि युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, संकेत येत आहे झेलच्या खाली, चूक होणार नाहीये. सेफ पेअर ऑफ हँड ज्यांना संबोधलं जातं, कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक विकेट, दुसरा विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती विकेट आला, इक्वेशन बदलत आहे आणि अगदी या संपूर्ण स्पर्धांचा आनंद लुटत असताना आपण अगदी या प्रेक्षक वर्गाला देखील पाहतोय आणि हे यश आहे आदरणीय सुमितजी झुंजारराव साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. कमालीचं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, बचावात्मक पवित्रा. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे स्वीपरमध्ये, सुदाम आहेत आय थिंक त्या ठिकाणी. वेगानं चेंडूवरती येतात तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती आले. या 2 फलंदाजांना आता शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभं राहावं लागेल. अश्विन कोट्टेन आणि त्याचबरोबर अजय नाईक
ही जोडी सध्याच्या घडीला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला शॉटडाउन पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, संधी निर्माण केली आहे. आणखीन एक सफलता इथे मात्र मिळती आहे. आता या सामन्यामध्ये कहाणी में ट्विस्ट. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. आमचा मुख्य मंच देखील आपण पाहू शकता. तमाम इक्वेशन या सामन्याचा जर आपण विचार केला तर आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. सन्माननीय पाहुण्यांचं पहा, कळंबोली शहर अध्यक्ष युवा मोर्चा सन्माननीय गौरवजी नाईक साहेबांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे आणि त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मानही आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. मी विशालजी चित्रू साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते गौरवजी नाईक साहेब युवा मोर्चा अध्यक्ष कळंबोली शहर यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा. खरं तर कळंबोलीच्या वर्तुळामध्ये आणखीन एक युवा चेहरा आपण सातत्यानं पाहतो. गौरवजी नाईक साहेब म्हटलं तर सातत्यानं युवकांना प्रेरित करत असताना, युवा मोर्चाचं अध्यक्षपद भुजवत असताना कळंबोलीमध्ये अनेक विविध स्पर्धांचं आयोजन यांच्याही माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते आणि असा एक युवा चेहरा गौरवजी नाईक साहेबांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहत असताना, तदनंतर सन्माननीय यश भोईर साहेब युवा मोर्चा यांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर कौतुक करावं लागेल, 3 विकेट्स त्यांना मिळवल्यात. अशा निर्णायक क्षणाला आपण नेहमी म्हणतो ना की 5 षटकांच्या सामन्यांमध्ये 4थं षटक हे नेहमी सामन्याला कलाटणी देणारं षटक असतं आणि ते षटक इथे हर्षल हाताळताना आपल्याला पाहायला मिळते. हर्षलच्या गोलंदाजीचं पृथक्करण, 4 चेंडू त्यांना फेकलेत, 3 विकेट्स मिळवल्यात आणि अवघी 1 धाव त्यांना खर्च केली आहे. आणि लागलीच जर आपण पाहिलं ना तर संकेत त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात आणि संकेतनं सांगितलंय की होय, हे 2 चेंडू या सामन्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे असणार आहे. जर का एक गोलंदाज म्हणून तुम्ही सर्वोत्तम कामगिरी मैदानावरती करू शकलात तर हा लोएस्ट टोटलचा सामना देखील आपण आपल्या खिशामध्ये टाकू शकतो. विपक्षी संघ, प्रतिस्पर्धी संघ तितका ताकदवर आहे, परंतु या ताकदवर संघाला जर का नमवायचं असेल ना तर तुम्हाला तुमच्या गुणवत्तेवरती विश्वास ठेवावा लागेल. आणि तो गुणवत्तापूर्ण खेळ जर का मैदानावरती येणाऱ्या 8 षटकांमध्ये गोलंदाजीच्या बाबतीत केला गेला तर पनवेल अ संघ मात्र या सामन्यामध्ये विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करू शकतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुर्तास कोणत्याही प्रकारचा भाकीत केला जाऊ शकत नाही. मी म्हटलं होतं की हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होता आणि तिथून संकेतनं कमालीचं कमबॅक केलं. 5 चेंडू त्यानं निर्धाव फेकले आणि त्याच्यात पावलांवर पाऊल टाकत असताना हर्षलनंही कमालीचा खेळ केला. 4 चेंडू फेकलेत, 1 धाव दिली आहे, 3 विकेट्स त्यानं आपल्या नावावर केल्यात, परंतु अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन बॅटर अंतिम षटक अजयनं हाताळलं होतं. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला संधी आहे, डायरेक्ट हिट. खरं तर थ्रो करणं गरजेचं होतं परंतु बॅकअपला खेळाडू नाहीये. या सर्व गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागतो. क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नसून त्याच्यामध्ये तुम्हाला बौद्धिक वापरही करावा लागतो आणि म्हणूनच आपण म्हणतो ना की क्रिकेट जर ताकदीचा खेळ असता तर आज प्रत्येक पहिलवान हा क्रिकेट खेळतानाही आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु इथे ताकदीपेक्षा युक्ती तितकीच महत्त्वाची आहे. इथे गोलंदाजी कमालीची पाहायला मिळाली आहे. आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेला बॅकफूट पंच, पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. यावेळेला बॅकअपला क्षेत्ररक्षक येत आहेत, दुसरी धाव मिळणार नाहीये. हे क्रिकेटमध्ये तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. कमालीचं षटक हाताळलंय. अवघ्या 3 धावा देत असताना 3 विकेट्स मिळवल्यात. शेवटच्या षटकामध्ये समीकरण उरतं. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 7 धावांची गरज.
खेळी साकारली, परंतु पनवेल अ संघ ज्यानं नवमांची विकेट मिळवली आणि तिथून सामन्याला जणू कलाटणी दिली. अंतिम षटक हातात असताना गोलंदाज यज्ञेश, 6 चेंडू 7 धावांची गरज. यावेळेला मात्र करण्याचा प्रयत्न. अगदी क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. असेल खरं तर फलंदाजांचं नशीब बलवत्तर आहे. मी म्हणेन या 4 महत्वपूर्ण धावा या धावफलकावरती आल्या त्यावेळेला समोरच्या दिशेनं, परंतु चेंडू हवेमध्ये. संकेत येत आहे जेलच्या खाली. सेफ पेअर ऑफ हँड. पुन्हा एकदा एक ऐसा क्रिकेट है जो अपना रंग कभी भी बदल सकता है. तर निश्चितच या ठिकाणी सामन्याला कलाटणी देणारा तो पहिल्या चेंडूवरती चौकार होता. खरं तर आता प्रेक्षकांमध्ये या चर्चा सुरू झाल्यात की जर का पहिल्या चेंडूवरती चौकार आला नसता तर सामन्याचं काहीसं वेगळं झालं असतं. परंतु अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. अजय सारख्या महत्वाची विकेट या ठिकाणी गमावले गेले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता. लाऊड अपील आहे, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. परंतु हे काय घडतंय? खरं तर दैव देतं आणि कर्म नेतं अशी परिस्थिती या वेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज चांगले चेंडू टाकतायत. बॅटरच्या उलट्या बॅटला चेंडू लागून चौकार जातोय. त्यानंतर जिथे 1 धाव असायला हवी होती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. हे सर्व काही थोडंसं परिस्थितीच्या विपरीत घडताना पाहायला मिळत आहे. दबाव हे सर्व काही घडतो मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेला तुमचा संघ असतो दबावामध्ये. तर मेगा फायनल ची लढतही यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु त्या अगोदरची ही एक्झिबिशन मॅच आपण एक प्रेक्षणीय लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि काय कमालीचा खेळ झालाय. इक्वेशन अजूनही. हो, यावेळेला फुलरलेनचा चेंडू होता. यष्टीरक्षकाला चकावतोय, थर्ड मॅनला चकावतोय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. विजयी चौकार आणि